नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील शेत रस्ते अडवणाऱ्यांबाबत फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतमालाच्या वाहतुकीसाठी पानंद रस्ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात। मात्र अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या वादातून रस्ते अडवण्याचे प्रकार वाढत असल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे। सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे। या नव्या निर्णयानुसार शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। संबंधितांचे आधार कार्ड ब्लॉक करणे तसेच सरकारी योजनांच्या लाभांवर 5 वर्षांची बंदी घातली जाणार आहे। राज्यातील शेतरस्ते अडवणाऱ्यांबाबत शासनाने मोठा निर्णय घेत यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला तर त्याच्यावर कडक कारवाई करत राज्यात ग्रामीण भागामध्ये शेतमालाच्या वाहतुकीसाठी पानंद रस्ते महत्त्वाचे मानले गेले। राज्यात ग्रामीण भागामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना अनेक ठिकाणी अडवणूक होत असल्याचे शासनाच्या लक्षात आले। नव्या निर्णयानुसार शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडच नाही तर पुढील 5 वर्षांसाठी सर्व शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे। इतकेच नाही तर संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड किंवा फार्मर ID देखील 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच नाही तर पुढील 5 वर्षांसाठी सर्व शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागेल। गाव नकाशावरील किंवा सरकारी जागेवरील रस्त्यांवर अतिक्रमण आढळल्यास तहसीलदारांकडून संबंधितांना 7 दिवसांची नोटीस दिली जाईल। या मुदतीमध्ये अतिक्रमण न काढल्यास प्रशासन स्वतः कारवाई करून ते हटवेल। गाव नकाशातील किंवा सरकारी जागेवरील रस्त्यांवर अतिक्रमण आढळल्यास तहसीलदारांकडून प्रारंभी नोटीस दिल्यानंतर शासनामार्फत कडक कारवाई केली जाणार आहे। जे शेतकरी स्वच्छेने जमीन देतील त्यांच्यासाठी नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्क सोडपत्र देणे आवश्यक असेल। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई। धन्यवाद।